दिवाळी प्रकाशाचा, आनंदाचा आणि नव्या सुरुवातीचा सण. पण या उजेडामागे असतात काही लोक जे दिवसभर मेहनत करून आपल्या सणात खऱ्या अर्थानं उजेड आणतात. चला भेटूया अशा काही लोकांना ज्यांचे व्यवसाय छोटे असले तरी स्वप्ने मोठी असतात. दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आणि हा प्रकाश पसरवतात आपल्या गल्लीतील विजेच्या दुकानातले लोक, ज्यांच्या कामाशिवाय दिवाळीचा उजेडच नाही. मेरा नाम मनोज पुरोहित है और हम सुख सागर कातरज में रहते हैं. और हमारा बिजनेस ये पहले मैं सीसीटीवी में था, इसके बाद किसी ने बताया कि लाइटिंग जोन अच्छा है, इसलिए मैं लाइटिंग में आया. लाइटिंग का बिजनेस अच्छा है और अभी प्रॉपर्ली ग्रोथ हो रहा है और कस्टमर वॉकिंग भी ज़्यादा है. पिछले साल और अच्छा था, अब की बार थोड़ा जीएसटी में हुआ है, लेकिन हमारे लाइटिंग में जीएसटी कोई कम नहीं हुआ है. लेकिन पिछले साल से अब भी दिवाली का सीज़न अच्छा है और लास्ट टाइम समझ लो 50% रहा था, अभी 80% अपना वॉकिंग ज़्यादा है और सेल भी ज़्यादा है. मोस्टली तो हम लोग गूगल पे जैसे रिव्यू देते हैं, फिर इंडिया मार्ट पे थोड़ा बहुत है और खुद भी थोड़ा एक्टिव रहते हैं सोशल मीडिया पे, जैसे व्हाट्सएप पे मैसेजेज अपने कस्टमर है, आर्किटेक्ट है, जो भी है उनको हम फॉलो करते रहते हैं. इससे बिजनेस ग्रोथ होता रहता है. यहाँ पे कैसा है कि ये सेंटर है, इससे आसपास के जो महाराष्ट्र में जो आजू बाजू के जो गाँव खेड़े वो कस्टमर ज़्यादा वॉकिंग है, उससे हमको बेनिफिट ज़्यादा है. जैसे पूना में तो सब यहाँ पे मेन हब है, तो यहाँ पे आसपास के सब गाँवों की बस मिल जाती है, तो कस्टमर आने को ईजी रहता है. और मोस्टली हमारे इलेक्ट्रॉनिक मार्केट, इसके बाजू में रविवार पेट है, वहाँ पे भी सब मटेरियल मिल जाता है, इसलिए कस्टमर ज़्यादा वॉकिंग मिल रहा है यहाँ पे. दिवाली के टाइम में सबको खुशियाँ रहती है, तो ये लाइटिंग का मार्केट ज़्यादा चलता है. इसमें बहुत सारे लाइटें आते हैं. हमारा मोस्टली लाइट रेगुलर लाइट है, जो घर में डेकोरेटिव आइटम है, घर बंगलों में सब में लगती है और दिवाली में भी यूज होता है, तो इससे मोस्टली दिवाली में ज़्यादा बिजनेस होता है. हमारा इंडिया मार्ट पे है और गूगल पे भी है. इंडिया मार्ट से हमको कस्टमर मिलते हैं और कस्टमर का रिक्वायरमेंट भी ज़्यादा है और फॉलो भी करते हैं, तो सोशल मीडिया से भी अपने को बिजनेस मिलता है. सोशल मीडिया से हमारा 50% कस्टमर सोशल मीडिया से होता है. दिवाली को सबको हैप्पी दिवाली. और ये मोबाइल मार्केट के बाजू में है हमारा मारुति लाइट हाउस, वहाँ पे आइए और अच्छा ऑफर मिल रहा है, आप लेके जाइए. साडींच्या रंगात, शालींच्या उभेत, चादरींच्या सौभ्य स्पर्शात या छोट्याशा दुकानात साजरी होते सणाची खरी मजा. माझं नाव अभिजित भीमाशंकर घंटी. आमचं दुकान हे आहे बुधवार पेठेत, शिवाजी रोडवरती, प्रकाश डिपार्टमेंटल स्टोअर समोर. आमचं 4 जनरेशनचं हे दुकान आहे. 110 वर्ष जुनं दुकान आहे. आम्ही पहिलं घोंगडीसाठी प्रसिद्ध होतो, आता शॉल ब्लँकेटसाठी प्रसिद्ध आहोत. दिवाळीत शनिवार रविवार भरपूर गर्दी असते. इतर वेळेस कमी, वर्किंग डेला कमी गर्दी असते, परंतु इतर वेळेस जे शनिवार रविवार जास्ती गर्दी असते आणि इतर वेळेस अशी गर्दी, आज तुम्ही बघू शकता आज गर्दी कमी आहे. 70-80% लोक दिवाळीत वाढू शकतात, म्हणजे वाढतात, नक्कीच वाढतात. आणि आमचा रोड मेन असल्याचा पिंपरी चिंचवडला कनेक्टेड असल्यामुळे इथं गर्दी भरपूर होते. मेट्रोनी उतरतात आणि सरळ इकडनं चालत जातात, किंवा मंडई मेट्रोमध्ये उतरतात आणि इकडनं कॉर्पोरेशनची मेट्रो पकडतात, असं होतं. आणि त्यामुळे रस्त्यात गर्दी होती, वॉकिंगची पण गर्दी होती आणि ट्रॅफिकची पण गर्दी होती. असे भरपूर कस्टमर आहेत, म्हणजे ते आमच्यावर डोळे झाकून असे विश्वास ठेवतात, तुम्ही जी वस्तू देईल ते आम्ही घेणार, असे म्हणजे तुम्ही देताल ते योग्यच देणार आम्हाला, असे चिकार कस्टमर आहे. म्हणजे 1-2 नाहीत, तर इतके जनरेशन आम्ही धंदा करतो, त्यामुळे आमच्याकडे विश्वास ठेवण्यात येणारे गिऱ्हाईक आहेत. एखादा इन्सिडेंट असं आठवत नाही, परंतु आमच्याकडे एक आजीबाई यायच्या, ते आमच्या वडिलांच्या आजोबांच्या काळापासून यायच्या. ते आमच्याकडं बेडशीट आमच्याशिवाय घ्यायचे नाहीत. मध्ये आमचे वडील 5 वर्षापूर्वी गेले. करोनाच्या काळात गेले. ते माझ्याकडे आले आणि एकदम त्यांनी समोर माझ्या वडिलांचा फोटो लागलेला बघितला आणि एकदम शॉक झाले. अरे बापरे, वडील गेले तुमचे? हो म्हणले गेले. अरे ठीक आहे. मग त्यांनी बेडशीट वगैरे घेतले, त्यांनी सांत्वन वगैरे केलं माझं आणि निघून. म्हणजे असं इन्सिडेंट काय काय गिऱ्हाईक बाबतीत असतात.
आता मोदीजींनी जे हे केलं आहे, लोकांना खरेदी करा, स्वदेशी वापरा, त्यामुळं थोडासा रिस्पॉन्स दिसतो लोकांचा रिस्पॉन्स बाहेर फिरून खरेदी करण्यात रिस्पॉन्स थोडा दिसतो. 5-10 वर्षांनी काही सांगता येत नाही दुकानाचं फ्युचर काय, कारण ऑनलाईनकडं कल भरपूर लोकांचा, म्हणजे यंग जनरेशनचं तर नक्कीच. माझी मुलं स्वतः सांगतो की ते ऑनलाईन प्रिफर जास्ती करतात, कारण त्यांना टाईम मिळत नाही. कामावरनं आल्यानंतर म्हणजे मिळतो शनिवार रविवार, त्यात शॉपिंग करायची, बाहेर फिरायला जायचं, त्यामुळे ते ऑनलाईनच प्रिफर करतात सगळे. त्यामुळे पुढच्या 5-10 वर्षाचं मी काय सांगू शकत नाही. आता चालत ठीक आहे. अजून तरी मी सुरुवात नाही केली. आता मुलांनी काही चालू केलं तर ते काय, अजून मी तर सुरुवात नाही केली. मी ऑफलाईनच करतो आहे अजून. ऑनलाईनचं बघू, मुलांनी जर मनावर घेतलं ते करू शकतात तसं. भातुकलीच्या खेळात साजरे होणारे सण, रंगीत खेळणी, आनंदाच्या गाठी, या दुकानातून सुरू होते दिवाळीची खास कहाणी, स्मृतींना जपणारी एक गोड गोष्ट. तुमचं नाव काय आहे? तानाजी रामचंद्र शिंदे. आमच्या दुकानाचं नाव प्रभाकर स्टोअर्स आहे. भातुकली संपूर्ण पितळी, स्टेनलेस स्टील, तांब, प्लॅस्टिक, लाकडी, दगडी खेळणी, सगळी मुलींची खेळणी आमच्याकडे मिळतात. 1128 बुधवार पेठ, तुळशीबाग, राम मंदिर प्रसिद्ध आहे. हां, दुकानात आमच्या आजीपासून नाती पण आमच्याकडे येतात. हां, पहिला आजीच्या आई सासूबाई यायच्या, नंतर आजी यायची, आता सूनबाई यायची, नाती सगळ्या आमच्याकडेच येतात. भातुकली प्रसिद्ध आहे. आणि या इथं काय दोन्ही गोष्टी आहेत, परमार्थ आणि प्रपंच. म्हणजे दोन्ही प्रपंचाच्या गोष्टी पण मिळतात आणि परमार्थ पण इथे. राम मंदिर आहे, राम मंदिरात सर्व देवळ आहेत. म्हणजे गणपती आहे, शंकर आहे, मारुती आहे, शेषनारायण आहे, विठ्ठलाचं आहे, दत्त मंदिर आहे. म्हणजे ज्या इथे खरेदी करायला येतात त्यांना दोन्ही गोष्टी मिळतात. एक सर्व देव पण मिळतात आणि प्रपंचात लागणारी भांडी, कुंडी, खेळणी सगळ्या वस्तू तुळशीबागेत मिळतात राम मंदिरमध्ये. आता जे लोक येतात आजीबीजी, तर या नातींना जुन्या वस्तू माहितीच नाही. बंब म्हणजे काय काहीच माहिती नाही, पिंप म्हणजे काय माहिती नाही, शेगडी काय, चूल काय, ह्या वस्तू आम्ही मुद्दामून ठेवल्या आहेत की नातीला दाखवता येतात की बाबा आम्ही बंब, या बंबात पाणी तापवायचो, आंघोळ करायचो, गंगाळमध्ये आंघोळ करायचे. पूर्वीचं कोण आता नाही, ते आता सगळं आधुनिक निघाले. तर पूर्वीच्या गोष्टी माहिती व्हाव्या यासाठी आम्ही जुन्या वस्तूच ठेवल्या याच्यामध्ये. तेलाला बरणी, दुधाला बरणी, किटली, दूधवाले पूर्वी किटल्या व्हायच्या, किटल्या त्याप्रमाणे सगळं ठेवून दिलं आम्ही. आणि जुन्या आता ज्या आजीबाई असतात त्या आपल्या नातीला कळावं की आम्ही पूर्वी काय लाकड्यांनी पेटवायचो, लाकडी पेटवून चुलीत लाकडी घालून पेटवायचो. आता गॅस कुकर आला आहे, त्यामुळे या मुलींना माहिती नाही की पूर्वी आजी आपली चूल पेटवून पाणी तापून द्यायची. आता गॅस लावला की पाणी तापलं जातं. नाही, आता ते खेळणी घेण्यासाठी येणारच. आई घेत नाही मुलीला, पण आजी नातीला घेते की माझी नात आहे, हिला खेळणी पाहिजे. की आपल्या भातुकली कळलं पाहिजे त्यांना की भातुकली कशी खेळायची, कशा मांडायची भांडी, ते आजी शिकवते. पण त्या मुलींची आई शिकवत नाही. आई म्हणते तू गॅसवरच कर. या चुली पेटून घरी प्रयत्न करतात की काय स्वयंपाक कसा करायचा, आजी शिकवते. आणि त्यामुळे गिऱ्हाईक आम्हाला दिवाळीचं लहान मुलांचं भरपूर गिऱ्हाईक होतं. खेळणी गणपतीमध्ये भरपूर गिऱ्हाईक होतं. आधी गणपती गौराईच्या पुढे लावण्यासाठी पितळी भांडण्याची रॅक, याची रॅक आहे ना, ही सगळी रॅक अशी घेतली जाते आणि त्या तिथं लावतात, सगळं लावून ठेवतात. त्यामुळे अजून जी गणपती किंवा गौराईच्या पाया पडायला येणाऱ्या लोकांना कळतं की जुनी भांडी आहेत, इथं पायाला मिळतात. त्यामुळे ते सांगतात आम्ही तुळशीबागेत प्रभाकर स्टोअर्समध्ये घेतली. त्यामुळे ते गिऱ्हाईक आमच्याकडे येतं. विचारत राम मंदिरमध्ये येतं ना. फरक पडेल ना, मीडियामुळे भरपूर फरक पडतो. हे गिऱ्हाईक कधी पाहिलं ना, अगदी स्टँडर्ड गिऱ्हाईक आमच्याकडे येतं मग. आणि अगदी अशिक्षित गिऱ्हाईकाने जर टी व्ही पाहिला किंवा यूट्यूब पाहिलं, ते पण आमच्याकडे गिऱ्हाईक येतं. शोधत येतात, अर्धा तास शोधायला लावतात, पण दुसऱ्या दुकानात घेत नाही, पण प्रभाकर स्टोअरमध्ये येऊनच घेऊन जातात.
देवमूर्तींच्या गाभ्यात आहे एक अनोखा स्पर्श. मंदिराच्या वस्तूत आहे एक खास नजाकत. या दुकानातून सापडतात अनोख्या आठवणी, ज्या मनाला आणि घराला आनंद देतात. माझं नाव संजय विठ्ठल कुलकर्णी. मी गेले 42-43 वर्ष झाली दुकानदारी धंद्यामध्ये व्यवसायच करतो. आणि माझा राहायचा पत्ता म्हणलात तर 570 नारायणपेठ. आता कस्टमर आमची असतात ती ठरलेली असतात, म्हणजे नेहमीच्याच असतात. त्यांच्यामुळे आणखीन दुसरे कस्टमर आमचे वाढत जातात. त्याच्यामुळे हा आमचा बिझनेस चालू आहे. दिवाळीचं असं हा आमचा मेन बिझनेस दिवाळी हा नाहीच आहे. याच्यात फक्त दिवे किंवा लक्ष्मीच्या मूर्ती वगैरे विकल्या जातात. मेन आमच्या इथला म्हणजे दुकानदारांचा जो बिझनेस आहे तो गणपती, गणेश फेस्टिवल हे सर्वात मोठं फेस्टिवल होतं. आणि त्याच्यानंतर नवरात्र. असे बरेचसे कस्टमर्स आहेत की ते फक्त माझ्याकडे येऊन माझ्याकडनं वस्तू घेऊन जातात. सोशल मीडियावरती टाकल्यानंतर ती म्हणते प्रसिद्धी होईलच. 1130 बुधवार पेठ श्रीराम स्टोर्स या नावाचं माझं दुकान आहे. दिवाळीच्या सणात रंगीबेरंगी बांगड्यांचा साज, हातात भरते उत्साह, आनंदाची झलक. या दुकानातून मिळते एक अनोखी चमक. माझं नाव चंद्रकांत तुकाराम पवार. दुकानाचं नाव कला बेंगल्स, महात्मा फुले मंडई, ज्योतिबा महात्मा फुले मंडई. आता कसं ओळखीचे कस्टमर झाले की ते इथंच येणार असेल. म्हणजे कसं आपण व्यवस्थित त्यांना ते जुने कस्टमर असतात ना ते इथंच येतात. ते ओळखी झाल्यात. त्यामुळे ते 1 महिन्याने 2 महिने बोलल्यावर इथूनच घेऊन जातात आमच्याकडनं. त्यांचे जे मुलं असतात, मुली वगैरे असतात, मग ते त्यांना सांगतात की ह्या दुकानात जावं म्हणून. मग ते येतात त्यांचे. म्हणजे आमची आजी आली होती, आई आली होती, मग ते असं येतात ते लोक. ते सांगतात ना मग ते मुलांना वगैरे. आता दिवाळी जवळ आली त्यामुळे असं गर्दीचं चालूच आहे. म्हणजे आता चालू आहे दिवाळीच्या सीझनमुळे. आता कसं तर आता 22 तारखेला 21 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे आता शुक्रवार, शनिवार, रविवार हे गर्दी म्हणजे फुल दिवस गर्दी राहते. आमचं कसं जास्त लग्न सीझनमध्ये किंवा संक्रांतीला दिवाळीमध्ये वाढतं. आता इतर वेळेस पावसाळ्यामध्ये ते गिऱ्हाईक नसतं, ते ऑफ सीझन असतं. म्हणजे कसं जुलै, ऑगस्ट, जूनमध्ये नसतं. तेव्हा लग्न सीझन संपतो ना जून नंतर. त्यामुळे तेव्हा गिऱ्हाईक नसतं. मग 2-3 महिने तर गिऱ्हाईक नसतं. नंतर मग चालू होतं. मग कसं गणपतीमध्ये चालू होतं. मग गौऱ्या गणपतीला मग हळूहळू चालू होतं. मग दिवाळी वगैरे असं घटस्थापना, नवरात्र वगैरे येतात ना तेव्हा मग सीझन चालू होतं. मग गिऱ्हाईक वाढतं. मग तेव्हा नवीन आलं तरी आम्ही कसं गिऱ्हाईकाला चांगल्या वगैरे बांगड्या देतो. म्हणजे चांगलं बोलतो. म्हणजे कसं रेट पण तसे सांगतो, माल देतो. त्यामुळे ते येतं इथे येतात. जुने कस्टमर तर माहितीच असतं की यांच्याकडं चांगला माल मिळतो. त्यामुळे ते पण दुसऱ्याला पण सांगतात. तर ते सुद्धा येतात. मग अजून गिऱ्हाईक घेऊन येतात ते. मेरा नाम इफ्तिखार है, इफ्तिखार शेख. हाँ, मेरी उम्र है 77 साल. अच्छा, और आपका शॉप का एड्रेस बता सकते हैं? हाँ, ये महात्मा फुले मार्केट है, मंडई पुणे. हाँ, और ये दुकान कितना पुराना है? ये दुकान 140 बरस पुराना है. हाँ क्या? अच्छा. मेरी 77 उम्र है. और पहले हमारे पिताजी, भाई, चाचा ये लोग यहाँ भंगड़ी का धंधा करते थे. हाँ. आपका जो रिलेशन है कस्टमर्स के साथ उसके बारे में आप कुछ कह सकते हो? हमारे जो हम कस्टमर है वो बहुत पुराने हैं. हाँ, और हमारे यहाँ लता दीदी भी बंगड़ी पहन कर हमारे भाई को इनवाइट करते थे, बुलाते थे. अच्छा. हाँ, हमारे लता दीदी है. हाँ. और ऐसा कोई स्टोरी है जो आप बताना चाहोगे उनके बारे में? नहीं, वो तो अच्छे ये थे, सिंगर थे, ये थे. और उनका मिजाज भी अच्छा था. और वो घर पे गए तो बहुत इन्हें अच्छे ये करने के सादा रहन सहन था. हाँ, इससे हमको बहुत अच्छा है इन्हें सुलूक करने के. हाँ. और वो दूसरे भी 2-3 कस्टमर थे, वो भी अच्छे थे हमारे. और उनसे भी हमारे ताल्लुकात अच्छे रहे आगे. और इनामदार थे डॉक्टर अनपट, वो भी हमारे कस्टमर थे. वो भी हमको शादी में इसमें उसमें इनवाइट करते थे. और अभी भी हमारा अच्छा बिजनेस है, अच्छा करते हैं. अच्छा. और सब एक मिलजुल के रहते हैं. हाँ, किसके ऐसा भाईचारे से रहते, किसके ये नहीं झगड़ा नहीं फसाद नहीं. हाँ.
सब अपना बंधु भाव के ऐसा रहते हैं अपना। तो हमारे भाई लोग भी थे इधर, वो भी सब अच्छे रहे, उन्होंने भी अच्छे करे। पिताजी भी थे, चाचा भी थे हमारे, वो भी यहाँ उन्होंने धंधा करे बहुत सालों से। दिवाळीचा खरा अर्थ फक्त दिवे लावणं नाही, तर इतरांच्या आयुष्यात उजेड आणणं आहे. चला, या दिवाळीत स्थानिकांना साथ देऊया. त्यांच्या उजेडातच आपला सण आहे. कणी खम्मा हॅप्पी दिवाळी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हैप्पी दिवाली. दिवाळीच्या सर्व रसिकांना शुभेच्छा. हॅपी दिवाळी. तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी.